नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम आता भाजपच्या वाटेवर आहेत नाशिकमध्ये। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखीन एक मोठा धक्का बसतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम हे भाजपच्या वाटेवर आहेत। कदम भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित आहेत। त्या ठिकाणी आता पक्षप्रवेश देखील होतोय। कदम भाजपच्या प्रदेश कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी उपस्थित। माजी आमदार अनिल कदम हे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासाठी आता हा आणखीन एक मोठा धक्का मानला जातो। माजी आमदार अनिल कदम हे आता पक्षप्रवेश करतात। त्या ठिकाणी भाजपचे नेते उपस्थित आहेत। चंद्रशेखर बावनकुळे आहेत, रवींद्र चव्हाण ते सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होतो। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलाय। कदमांनी कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे आणखीन एक आता ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का समोर येतोय। नाशिकमध्ये हा पक्षप्रवेश झाला। नाशिकमध्ये दृश्य आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी भाजपात प्रवेश केला।